माळवाडीमध्ये ज्याप्रमाणे निवडणूक करत आहे आणि ग्रामीण लोकांचं मागणं आहे, ग्रामपंचायतचं मागणं आहे की एक बॅलेट पेपरवर ही निवडणूक होऊ द्या. ग्रामपंचायत अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी करत आहे, प्रमुख संस्था आहे. अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत, किती मतांनी जिंकले ते? बरं, आणखी कोण जिंकलेत? रोहित पवार आहेत. ईव्हीएम घोटाळा केलाय. मग आता त्यांनी काय म्हणायचं त्याच्यामध्ये? काय ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचं? ग्रामपंचायत ही संस्था तुमच्या विरोधात जाऊन मागणी करत आहे. एक सांगतो मी, कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का? हे नियम, लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत. निवडणूक आयोग आहे, घटना आहे आणि संविधान आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे, हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे. आता मला सांगा, काल शपथ घेतली नाही, ईव्हीएमचा आक्षेप, मग आज शपथ घेतली, मग ईव्हीएमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं? आणि म्हणून हे सगळं फक्त गेले 2.5 वर्ष आम्ही हेच पाहतोय, आरोप आरोप आरोप. आता जनतेने मॅन्डेट दिले, आता तुमचे म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला? पुन्हा म्हणजे गिरे तो भी टांग ऊपर अशातला प्रकार आहे. शेतकऱ्यांचे ईवीएम पर